नाला दबल्यामुळे काय झालंय, पाण्याचा ऐका नाही, माझा ऐका साहेब तुम्ही, पाण्याचा वलंडा आहे ना, तो पाण्याचा वलंडा पास होतो. पहिला काय होतं, वस्त्यामध्ये नाल्या होत्या, नाल्यामधून पाण्याचं पाऊस नाल्यामध्ये शिरायचं आणि त्या नाल्यामध्ये येळ जायचं. पण झालं काय, त्या पाण्याला वलंडाच नाही ना साहेब, मेन कारण ते. पण त्याच्यानंतर ते रस्त्याचा प्रॉब्लेम आणि आता ते ड्रेनेजचं काम केलं का, ते फक्त दिखावे पुरतं ड्रेनेजचं काम केलं. आमच्या याच्यात छोट्या छोट्या पाईप टाकले, चला उभे राहो, उभे राहो. त्या पाण्यामध्ये पडून यांचा हात, आता कोण भरपाई करणार? चक्र तर किती मारा आमदार. तुम्हाला वाटत असं खोटं बोलू लागलो, हे प्रतिष्ठित माणसं आहे, हे कधी खोटं बोलणार नाही, हे बाबासाहेबांच्या विचाराचे माणसं आहे. तुम्हाला वाटत असं ही 9%, पण हे आमच्या जीवाचा खेळ चालू आहे, याला सिरियस घ्या साहेब. बघितलं नाही, वारंवार आम्ही काही मेंढर नाहीये. सगळ्या गल्लीचे काम झालं, आमचीच गल्ली का राहिली, तेवढी निधी कमी पडला होता का सरकारला? निधी कमी पडला होता का आमच्या गल्ली? साहेब लवकर दाखल घ्या, हे निवेदन या साहेब, या हात लावा. हे चांगलं नाही, पण चांगली गोष्ट नाही. आम्ही काय कटाळो यायला हा बाबा 2 वर्ष, पण जुने पैप टाकले त्याच्यात, जुने पैप टाकले. सर तुम्ही म्हणता सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे टाकलेले सर, तुम्ही म्हणता आताच काम झालं, भरते काय ते वर काय एवढं आले ते एवढं. आता तुम्ही माझ्या गायकवाड्यांच्या दारात आहे ना चेंबर फोडले गेले, चेंबर फोड तुमच्याच हातून ते तयार होतात ना, बाहेरून विषय नाही. ते आमचे आमदार आहे, हे म्हणायची पण आम्हाला लाज वाटू लागली. संजय शिरसाट साहेब हे आमचे पालकमंत्री आहे, सामाजिक न्याय मंत्री आहे, हे म्हणतानाही आम्हाला लाज वाटू लागली. याचं कारण असं आहे की आम्हाला त्यांनी दुर्गंधीमध्ये, ड्रेनेजमध्ये, घाणीमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. ड्रेनेजच्या समस्यासाठी, जर या ड्रेनेजच्या समस्यासाठी आजही आम्हाला जर भांडावं लागत असेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे. वारंवार आम्ही महानगरपालिकेला ड्रेनेज संदर्भात, रस्त्या संदर्भात निवेदन देतोय, पण आमचा आवाज त्यांना ऐकू येत नाही. यांना फक्त श्रीमंताचा आवाज ऐकू येतो का? आमच्या गोरगरिबांचा आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही का? या ज्या महिला आहेत, या काम धंदे सगळं सोडून इथपर्यंत येतात, वारंवार आपला आवाज या महानगरपालिकेला सांगतात की आमचं हे म्हणणं ऐकून घ्या, ही दुर्गती वाढत चालली आहे, त्याच्या स्वास्थ्याविषयीचा खूप गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे, तो जो स्प्राईट सेंच्युरीचा नाला आहे पन्नालाल नगरमध्ये, तो नाला नैसर्गिक नाला दाबण्याचं काम काही भूमाफियांनी, काही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मिळून हे कटकारस्थान केलेलं आहे. त्या नाला दाबल्यामुळं कारण असं झालंय की रामानगरमध्ये पावसाचं पाणी ते साचून राहतंय, त्याचा वलंडा जो बाहेर निघायचा असतो तो वलंडा होत नाहीये, रस्ते नाहीये, ड्रेनेज नाहीये, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढत चाललेली आहे. का हो मनपा आयुक्त साहेब, खूप मोठ्या थाटामध्ये अतिक्रमण करता, मग डेव्हलपमेंट करा ना आमच्या गोरगरिबांचं. ते करणार नाहीत का? आमचा आवाज कोण ऐकणार? वारंवार आम्ही निवेदन देतोय, ती स्प्राईट सेंच्युरी नावाची बिल्डिंग नाल्यावरती उभा आहे, त्याचा नकाशा आहे, त्याचे फोटो आहे, तरी सुद्धा कारवाई करत नाही. मनपा आयुक्त फक्त श्रीमंतांना तुम्ही न्याय देणार का? गरिबांना न्याय देणार नाही का? लवकरात लवकर रमानगर गल्ली नंबर 2 आणि संपूर्ण रमानगर ड्रेनेजची अवस्था पाहता ड्रेनेजचं नवीन काम झालं पाहिजे, नवीन रस्ता त्या ठिकाणी झाला पाहिजे. नाहीतर आम्ही रमानगरच्या वतीनं सांगतो, आम्ही सगळे या ठिकाणी एक तीव्र प्रकारे आंदोलन केल्याशिवाय, उपोषण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा थेट इशारा आम्ही मनपा आयुक्ताला देतो आणि या ठिकाणचे प्रतिनिधी आहे त्यांना देतो. जय भीम, जय शिवराय, जय छत्रपती संभाजीनगर. आपली नाव सांगा. ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटी सदाशिव.
पण खराब येतं कधी कधी. आणि संडासच्या लाईनीचं तर वरून रोडावरून संडास वाहत चालली, रोडावर सगळे खड्डे झालेत आणि पाणी सगळं रोडन वाहते. आम्हाला कोणते कार्यक्रम करता येत नाही, म्हातारी माणसं पडतात, लेकरं बिमार पडून आले, तापी येतात त्याला. तर आमची एवढीच विनंती आहे का आमचे ते रोड आणि लाईनीचं त्याचं चांगली सुधारणा करून द्यावं फक्त.